मित्रांनो आपण चाललोय वेट एन्जॉयला आणि आज पहिल्यांदाच ब्लॉग सुरू केलाय. खिडकी बिडकी लावावी लागते मित्रांच्या घरची. पहिल्यांदाच ब्लॉग शूट करतोय आम्ही. आता बघू वेट एन्जॉयला ट्रिप कशी होती, आपली एन्जॉय कशी होते. आणि काय आमच्या सोबत शिंदे बघू काहीतरी भाऊसार पण येईल नाही येईल त्याच्या मनावर आहे, लोकांच्या मनावर असतं सगळं आमचं. बघू आता काय होतं. अचानक ठरतं आणि आम्ही निघालेलो या ठिकाणी. अचानक रात्री बसलो होतो पिक्चर बघत, म्हणलं आता वेट एन्जॉयला जाऊन यावं आणि ठरलंय आता. सो लेट्स गो. आता मॅगझिन पाशी उभे आम्ही आणि शिंदे येतोय. 5-10 मिनिटात येईलच. हा बघा बाबा सो शिंदे आलेला आहे. या प्रकारे कुठं चाललाय काय माहित बघता बघता. तेंडुलकर वाण्याचा आहे ह्यो. मित्रांनो आमचं शिंदे पण आलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आता वेट एन्जॉयला जाणार आहे आम्ही. आणि आत्ताशी आलाय गांडू हा. चला हा 4था मेंबर आपला आलेला आहे भाऊसार या प्रकारे. आणि येता येता आमचे जरा भांडणं झालेत म्हणून त्याचं तोंड पडलंय. मोबाईल मध्ये बोटं घालतो सध्या. हा आमचा पोरगा. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, get the gun down. Dropping bodies in the place too. मित्रांनो आम्ही या ठिकाणी थांबलोय वडापाव खाण्यासाठी. खूप भूक लागली आहे पण आमची सगळ्यांची परिस्थिती पाहता खास आम्हाला परवडणारी गोष्ट म्हणजे वडापाव. सगळे लोक आमच्या बघतात. डोकं बंद, मेंदू बंद, सगळं बंद. फक्त पावसाच्या घरचं कोणतरी बाहेर दिसतो ना व्हेंटिलेटर एकदम असं. शिंद्याचं ते सगळे गेलेच. त्यांचे एक पोचपत्र आलेले इकडे. तिरडी उठली मला. नाही आपल्याकडे हे जे काहीतरी बाली चालूच आहेत. कुठून जाऊ शकते शिंदेचं हल्क होणं राहिलेलं लय गर्दी इथं. खूपच गर्दी आहे. ऊन तर लय लागलेलं. एवढ्या उन्हात तर जीवच जायला बसला आता. लवकर तपासणीसाठी तिकीट काढायला पण लय गर्दी आहे बाबा. आधी गर्दी आहे रे. कुठे तो दिसतो का शिंदे? हे जा राहत मी थांबतो मग. कशाला वेट एन्जॉयला पोहोचलो. तिकीट बिकीट घेतल्या. नसेल बोलायचं आता. आलो आम्ही आता आलोय. आता राडा करणार बाकी काही नाही. तुम्ही बक्षाला राडा आता आम्ही बोलत असलं तिकडे काय. आता फक्त तिकीटचा विषय आले बाबा फायनली वेट एन्जॉयला. लय गर्दी आहे बेंच आज. गर्दीचीच मज्जा आहे. ब्लॉगर करे चल मध्ये गेले काय केले चला काय चल ना मग चाल. आम्ही हा एकदम कुठं पण चाला रे. तू फक्त शांत राहा. नाही हा एकदम भांगार माणूस. आधी डोक्याचा भुगा झाला. एवढी अक्कल नाही त्या माणसाला. तुला केवढी आम्हाला म्हटलं आम्हाला म्हटलं आपण टोल नाका चुकून जाणार आहात आणि तिकडून आला आणि परत टोल नाकावरच घेऊन आला. तुम्ही गेले पहिलं. लय चुकाचूक झाली रस्त्यावर नाही आता ना. आता बँगलोर हायवेवर ना आलोय. बँगलोर हायवे एकदम कडक रिपेट घेतली जाणार. रिबेट म्हणजे वाकू मारला जाणार त्याला आणि ह्याला या मागच्याला. या दोघांच्या मुळे ह्यांना वडापाव खायचा होता. आहे घालला वडापाव. शिंदे तुझी हाईट बघा. कुत्रे आले कुत्रे बाबू. 100 रुपयाचा एक शॉट आहे. नाही आम्हाला नको. आम्ही गरीब माणसं. बघा ह्यांच्या काय गोष्टी चालल्या त्यांच्या ह्यांनाच माहित. आणि आमचे ब्लॉग काकू हा म्हणजे अरे बास्केटबॉल सॉरी माय मिस्टेक. ए शिंदे बार पडतो.
सरगे तुझ्याकडे आहे का बारकोड? चार जणांचं आले का 4 जण? आम्हाला वाटलं माणूस अडकल आमचा. आणि अडकलं होतं थोडं पण नंतर म्हटलं ठीक आहे आता आलेलो आहे. हे काय हे राहिलं जरा. व्यवस्थित ठेव शिंदेकडे दे. हो फर्स्ट टीम कंपल्सरी. ऐकलं का? चड्ड्या बिड्ड्या घालून येऊ नका. हा आले की बॉटल शांत बस रे लावड्या. ए बाबा मी मारी लॉकर घ्यायचं इथं. डोकं फिरलं. येल्लो राईड करायला. येल्लो राईड करायची. येल्लो ठीक आहे ना. पण पहिली जाऊ ना मोठी राईड करून घेऊ एकदाच. भावसार तर पाऊस घेऊन आला पाऊस. शिंदे तुला कसं वाटतंय? शिंदे तू आलाय ना आधी? डेअरडेव्हिल एकदम. आमकोस लाईक टॉपिक फिट पण क्लोज गेला फिट पण लय पाटते पण खरं किती पाटती फिट पण लय पाटते म्हणजे लय क्वालिटी पाटते. आणि यांनी ना यांनी मला पहिल्यांदा इकडे आणलं. पहिले ते छोट्या मी कधी येईल फर्स्ट टाइम येले. पोचला का तो खाली? अडकायचं नाही तर. हाय ग लय म्हणजे एवढी बेकार. राऊत आलेला या प्रकारे. राऊत जीवन दे का? जीवन दे का? होती ना. ए राईड कशी होती? क्वालिटी का नाही? अरे पहिले काहीच नाही अंदर काहीच वाटलं नाही मला. जेव्हा खाली येतो ना आई शपथ जिंदगीत एवढं घाण कधी वाटलं नव्हतं. म्हटलं डायरेक्ट हव्यात. म्हटलं आता कुठं चाललोय नक्की तरंगून. हा गर्दी बघ. अरे दुपारनंतर जाऊ ना तिकडं. चला पुढच्या राईड. अरे हे नंतर ना लहान मुलं तर नाही. मला भीती वाटली नाही तर मला भीतीच नव्हती वाटली. मी एकदम क्वालिटी आलो होतो मला. एवढी बेकार फाटली होती ना रे. पुढे हायवे इकडे ना. चल 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 चल. गबईचे ते डूब नाही तर तुला डुबावणार. याला डुबावणार. डुबणार मला डुब ऐकतो ना गप्पू. खोल कुठे इज्जती डुबा नाही तर मी डुबावणार. इकडे काय क्वालिटी वाटणार राहिलं कुठे वेवपूल. अरे संध्याकाळी सुरू होतो. दुपारी चालू होतं. कोण वेवपूल यांना कुठे कळते वेवपूल चालू नाही ते येड्यासारखे चालले. पाणी जातं. इज्जतीत चल नाही तर बुडवला जाशील. तू पण चल नाही तर तुला पण खोळ आहे आज कोपऱ्यात ना. शिंदे धर पाय धर हे पाय धर. चाललो आपण अजून खोल पाण्यात चाललोय. पाहू ना कुत्र्यावानी पाहू नाही तर कसा पण पाहू. ए आत नको जाऊ. आत नको जाऊ. इथपर्यंत आलेलो आहे आम्ही पोहत. हा बघा. ए उभा राहा. 1 2 3. Pulling up black windows once you go down. You must be crazy.
crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fucking miss it, don't even try. Just when the bullets fly, I'm the last one to die. Slow down, don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the gun. वेस्टर्न जॉयला आल्या आल्या पहिला वेब पूल केलं पाहिजे बघा. खरंच खरी मजा आहे. 90 डिग्री आणि वेब पूल कसं वाटतं? मज्जा. वेस्टर्न जॉयला आल्या आल्या वेब पूल करून टाका म्हणजे एनर्जीच एनर्जी. पाहिजे दुखणारच ना. जावं लवकर Pray for you, be always by your side. Now I've been many places all these years. I used to cry overnight, but now I'm not gonna fit. I guess it's all to show me where I go, just like I knew you were. And life is nothing but a simple song. बसायचा ब्लॉकला लागला आपल्याला नीट जरा लागतंय. लागू दे काय लागणार आहे लागून लागून. अरे सोड ना.
फायडीला आलेलो आहे. काय बघायला काय बघायला लंकाधन. आणि आज रामनवमी निमित्ताने आणि असा थिएटर आहे फायडीचा. काय म्हणतोय रामनवमी आहे मित्रांनो. जय श्री तर जय सियाराम. नाही जय श्री आपल्याला दर एक राऊंड मारायचे. तोंड बंद करतो आणि जय श्री. माझ्या बाजूला एक राऊंड बस. तुम्ही तर महत्वाचं जो बोलत होतो तो एक मोठा रावण आहे, त्याला तर मारणं खूप गरजेचं आहे. तर आता राम काय 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 आज लंकाधन बघून आपण फायडीचा आनंद घेऊया. झाली आमची वेट एन्जॉयची ट्रिप. आता चाललोय आम्ही घरी. बाय करून असं ब्लॉग इथंच एंड करणार आहे आज.